आज 3/1/2025 ग्रामपंचायत कुडवा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत समाज कल्याण सभापती सौ पूजा अखिलेश सेठ, सरपंच बालकृष्ण पटले, पन्नालाल डहारे, संदीप कडूकर, ओमप्रकाश हरिनखेडे, भूपेंद्र पारदी, पायल बागडे, अलका शेंडे, तेजेश्वरी फतेह व अन्य उपस्थित होते. नालीचे सांडपाणी, अतिक्रमण, ओपन स्पेस, अवैध खरेदी विक्री तसेच दूषित पाणी असे अनेक विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल व मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचे देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतच्या काय समस्या होत्या ज्या पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे? आमची ज्या पूर्व्या ग्रामपंचायत समस्या तर एक नालीची समस्या BNCच्या मार्फत जी दिलेली आहे आणि एक जमीन अतिक्रमण करून घेतले, त्याच्यानंतर ते अतिक्रमण जे जमिनी ते लोक विकण्याचं सुद्धा काम करत आहे. त्याचबरोबर पांडे लेआउटला खरेदी विक्रीचं काम आणि मोक्षधामला जो तलाव आहे ते सुद्धा त्या राईस मिलच्या माध्यमाने जो घाण पाणी त्याच्यामध्ये संमिलित होऊन तो पाण्याचा म्हणजे काही त्याचा पाण्याचा उपयोग होत नाही आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे मुद्दे आहेत. आणि हे मुद्दे काही म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजू आहे. पाणीसारखं वस्तू अशी आहेत की ती आपल्याला आजकाल कुठे भेटत नाही आणि बरोबर गोड पाणी म्हटलं तर नाळाची टंचाई इतकं मोठ्या ग्रामपंचायतीला पुरवणं कुठे ना कुठे कमी पडते. या सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासाठी मी सुद्धा या माझ्या ग्रामपंचायतीसोबत त्यांच्यासोबत म्हणजे सोबत आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ह्या सगळ्या मुद्द्यांना कलेक्टर साहेबांनी किंवा पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी जर पूर्ण केलं नाही तर अन्यथा आम्हाला शेवटी एक वेगळं रूप धारण करावं लागेल. आणि यापूर्वीसुद्धा आम्ही राज्यमार्ग थांबून आपलं त्या रोडचं काम पूर्ण करवलं. त्याचप्रमाणे आमची पूर्ण कुडवा ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सगळे कार्यकर्ते सदस्य एकत्र येऊन आम्ही परत पुन्हा एकदा मोठा उद्रेक करण्याचं काम करू. मागण्या हे पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही लबानीला नाही सोडणार आणि कलेक्टर साहेबांच्या समोरच आता उपोषणाला बसणार. कारण की आम्ही ते त्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचे 3 ते 4 वेळा मतलब ते फेकून झाले होते, परंतु त्यांनी आणखी घर बसवण्याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. तहसीलदार म्हणते मी कलेक्टरकडे पाठवतो. आतापर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने झालेले आहेत. राईस मिलचा जो विषय ठेवला तो काय विषय नाही? राईस मिलचं पाणी जो आमच्या तलावामध्ये येतो तिथे आमचे अंतिम संस्कार होतात लोकांचे आणि त्या पाण्याने आंघोळ करण्यात येते, परंतु तो पाणी असा गलिच्छ राहते की तिथे म्हणजे हातही टाकता येत नाही. त्या कारणाने त्या मिलवाल्याला 2-3दा सांगितलं, तो आमच्यासमोर ते चालू करून दाखवते पाणी स्वच्छ जा रहा है, पाणी स्वच्छ जा रहा है म्हणून, पण पाणी स्वच्छ काही जात नाही. हे पाणी आमच्या शेतीलाही जातात. याची तक्रार कुठे कुठे केली आहे तुम्ही? आम्ही ते प्रदूषण विभाग, कलेक्टर यांना सगळ्यांना केलेली आहे, सगळ्यांना दिलेली आहे, परंतु काही होत नाही. कसं काय हा माहिती नाही. आता आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आता समोरचा उपाययोजना काय राहणार? आता आम्ही सरळ कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोरच धरणा देऊ, त्याच्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही. सर काय सांगाल, आज कुठल्या महत्त्वाच्या आपल्या मागण्या होत्या पत्रकार परिषदेमध्ये? महत्त्वाच्या ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी तक्रार नोंदविण्यात आली आहे त्याच्यात सर्वच माझे जे मुद्दे आहेत आमचे 4 ते अतिमहत्त्वाचे आहेत. मग ज्याच्यात हा 1 नंबरमध्ये जो दिलेला मुद्दा आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 1 यांना जो पत्र आम्ही व्यवहार केलेला आहे तो आमच्यासाठी आणि ह्या परिसरातील जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अति महत्त्वाचा आहे. कारण की जो एवढा दूषित पाणी आहे की त्या पाण्यामुळे कोणतेही रोगराई पसरू शकते आणि ह्या त्या म्हणजे रस्त्याने जाणारे जेवढे स्कूल कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक वर्ग असेल त्यांनाही खूप मोठा त्रास आहे त्या पाण्याने. आणि काही 8-10 मोजके लोकांनी त्या नालीवर अतिक्रमण केलेले आहे. 8-10 मोजके लोकांसाठी हजारो लोकांचं जो नुकसान होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जाणून बुजून. तो कुठंतरी थांबण्यात यावा ह्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा करतो मी आजची. थँक्यू.